चा शोध घेत आहे। मात्र जी काही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे अनेक आरोपी जे आहेत ते हैदराबादमध्ये आश्रयाला गेलेले आहेत आणि सोबतच काही आरोपी जे आहेत ते मध्य प्रदेशमधील बैतूल पट्ट्यामध्ये लपून बसलेले आहे। काही आरोपी जे आहेत ते गुजरातमध्येही पडून गेल्याची माहिती आहे। त्यामुळे नागपूर पोलीस असेल किंवा ATS असेल यांच्यासमोर या आरोपींना यांच्या आश्रयस्थानापासून शोधून आणणं अत्यंत एक महत्त्वाचं आणि एक आव्हानात्मक काम असणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं होतं की कुठूनही आरोपींना शोधून आणलं जाईल आणि कोणालाही सोडलं जाणार नाही। तुमचा जो दुसरा प्रश्न या संपूर्ण हिंसाचाराचा जो एक प्रमुख आरोपी आहे फहीम खान, त्याचा जो संजय बॉग कॉलनीमधला जो घर आहे त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलेलं आहे। महापालिकेच्या आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी त्याला 2 दिवसापूर्वीच नोटीस बजावलेली आणि त्याच्यामध्ये 2 मजल्यांवर तळमजला आणि पहिला मजला अशा 2 ठिकाणी एकूण मिळून 86 वर्ग मीटरचा बांधकाम जो आहे तो अनधिकृत पद्धतीने करण्यात आलेला आणि तो तुम्ही स्वतःहून तोडा, नाही तर महानगरपालिकेचा जो अतिक्रमण विरोधी पथक आहे त्याचा पाळकाम करेल अशा पद्धतीची ती नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे आज दाट शक्यता आहे की तो अनधिकृत बांधकाम जो आहे तो तोडला जाईल। मात्र त्यापूर्वी कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, त्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये आणि संपूर्ण संजय बॉग कॉलनी जी आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। अर्थात नेमकी काय कारवाई त्या अनधिकृत बांधकामावर केली जाते याकडे आपले लक्ष असेल। रजत, त्याचे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।